नमस्कार मित्रांनो, मराठा आरक्षणासाठी हालचाली. मागासलेपणाचे निकष निश्चित, महिनाभरात सरकारला अहवाल. राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने इतर मागासवर्गीयांचे मागासलेपण ठरवण्यासाठी निकष अंतिम केले आहेत. हे निकष गोखले इन्स्टिट्यूटला सॅम्पल टेस्टिंग करण्यासाठी देण्यात येणार असून येत्या आठवडाभरात याचा अहवाल अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील महिन्याभरात या सॅम्पल टेस्टिंगनुसार सर्वेक्षण करून त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला वारंवार इशारा दिला आहे. त्यामुळे सरकारने युद्ध पातळीवर मराठा समाजाचे मागासलेपण ठरवण्याचे निर्देश राज्य मागासवर्ग आयोगाला दिले आहेत. या निकषांमधील सामाजिक मागासलेपणासाठी 7 मुद्दे ठरवण्यात आले असून त्यासाठी 100 गुण देण्यात आले आहेत. शैक्षणिक निकषांमध्ये 6 मुद्द्यांसाठी 80 गुण तर आर्थिक निकषांसाठी 6 मुद्द्यांवर 70 गुण असे एकूण 250 गुण ठरवण्यात आले आहेत. सामाजिक निकष व गुण: जाती पारंपरिक व्यवसाय हस्तकला कारागिरी रोजगारासाठी सामाजिक स्तरात कनिष्ठ 20 गुण. राज्याच्या सरासरीच्या 5% अधिक स्त्रिया या निर्वाहाकरता व्यवसाय रोजगार मजुरीमध्ये हलके काम 20 गुण. राज्याच्या सरासरीच्या 5% अधिक पुरुष हे निर्वाहाकरता व्यवसाय रोजगार मोलमजुरीत हलक्या दर्जाचे काम करतात 20 गुण. सर्वांगीण विकासाकरता अनुकूल सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण नाही 10 गुण. राज्याच्या सरासरीच्या 5% अधिक पुरुषांचा आणि 10% अधिक स्त्रियांचा बालविवाह होतो 10 गुण. अंधश्रद्धाळू प्रथा आणि अंधविश्वास सर्रास आढळतो 10 गुण. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या चालीरीती सामान्य आहेत 10 गुण. एकूण गुण 100. आर्थिक निकष व गुण: दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे प्रमाण राज्याच्या एकूण कुटुंबापेक्षा 25% जास्त आहे 20 गुण. किमान 30% लोक हे कच्च्या घरांमध्ये राहतात. कच्चे घर म्हणजे ग्रामपंचायत कायद्यानुसार कराच्या अनुषंगाने कच्चे घर म्हणून घोषित झालेले घर 10 गुण. अल्पभूधारक कुटुंबाचे प्रमाण सरासरीच्या 10% अधिक 10 गुण. भूमिहीन कुटुंबांची संख्या राज्याच्या सरासरीपेक्षा किमान 10% अधिक आहे 10 गुण. कोणत्याही शैक्षणिक संस्था औद्योगिक प्रतिष्ठान किंवा रोजगाराचे इतर स्रोत नाहीत 10 गुण. उपभोग कर्ज घेतलेल्या कुटुंबाचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या 25% अधिक आहे 10 गुण. एकूण गुण 70. शैक्षणिक निकष व गुण: 1ली ते 10वी दरम्यान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या 10% कमी आहे 10 गुण. मुलींच्या शाळेतील गळतीचे प्रमाण 1ली ते 10वी दरम्यान राज्याच्या सरासरीच्या 20% जास्त आहे 20 गुण. 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या 20% कमी आहे 10 गुण. 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या 20% कमी आहे 10 गुण. पदवी किंवा पदव्युत्तर किंवा तत्सम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या 10% कमी आहे 10 गुण. वकिली, वैद्यकीय, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, चार्टर्ड अकाउंटन्सी, मॅनेजमेंट, डॉक्टरेट अभ्यासक्रम शिकणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे प्रमाण सरासरीच्या 20% कमी आहे 20 गुण. एकूण गुण 80. गोखले इन्स्टिट्यूट 8 दिवसात करणार सॅम्पल टेस्टिंग. या निकषानुसार पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटला सॅम्पल टेस्टिंग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे सॅम्पल टेस्टिंग येत्या आठवड्याभरात पूर्ण करून त्याचा अहवाल आयोगाला सादर केला जाणार आहे. त्यासाठी राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. हे काम 15 ते 20 दिवसात पूर्ण करून त्यावरील अहवालावर आयोग पुन्हा सूचना व हरकती मागवणार आहे.
हे काम पुढील 15 ते 20 दिवसात पूर्ण केले जाईल. गोखले इन्स्टिट्यूटकडून मिळालेल्या अहवालानंतर महिनाभराच्या कालावधीत हे सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. मागासवर्ग आयोगाने ठरवून दिलेल्या निकषांवरच राज्यात सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी दिली आहे. गोखले इन्स्टिट्यूटच्या अहवालाच्या आधारे आयोगाने तयार केलेल्या 4 ते 5 उपसमित्या सर्वेक्षणाचे काम करणार आहेत. महिनाभरात सरकारला अहवाल सादर केला जाईल. चंद्रलाल मेश्राम, सदस्य, राज्य मागासवर्ग आयोग. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.